मधल्या जागा किती वेकंट आहेत. तीच परिस्थिती आता आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस बळ किती आहे, इथं व्हीआयपी मुवमेंट किती आहे. पुण्यामध्ये सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं आपण तर मॅन पॉवर सिक्युरिटीच्या संदर्भामधली खरंच कमी आहे. आणि हा विचार करावा लागेल. ठीक आहे, आता बिल्डिंग चांगल्या झाल्या, ऑफिसेस झाले, मोबिलिटी झाली, मॅन पॉवरचा प्रॉब्लेम आहे, तो वाढवला पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट की इथं यंग जनरेशनचा क्राऊड जास्त आहे. मला असं वाटतं, मागाशी यापूर्वी काही डिस्कशन झाले, आता काउन्सिलिंगची गरज आहे. नवीन यंगस्टर्समध्ये दुर्दैवानं ड्रग्स वाढायला लागलेले आहेत. काही व्यसनाधीन, काही दुर्दैवानं काही लोक त्याच्यामध्ये आता खूप वाहत चाललेले आहेत. कळत न कळत ह्याचा परिणाम हा लॉ अँड ऑर्डरवरती व्हायला लागलेला आहे. त्यामुळं एका बाजूला डेव्हलपमेंटचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला पुणे हे कल्चर सिटी आहे, एक सांस्कृतिक नगरी आहे. आणि ही संस्कार सुद्धा जपले पाहिजे. पण आता झालंय कसं की इथं येणारा वर्ग हा सगळ्या देशामधून आणि जगामधून पण इथे यायला लागलेला आहे. बरोबर. त्यामुळं ह्या गोष्टी खूप आता गुंतागुंतीच्या व्हायला लागलेल्या आहेत. तर निश्चितच काही ठिकाणी थोडंसं लोकांना कळत न कळत थोडीशी कायद्याची भीती पण पाहिजे. इथं बऱ्याच वेळा आपण पाहतो कोयता गँग सारखा प्रकार, म्हणजे पुण्याची ओळख आता दुसरी कोयता गँग म्हणून व्हायला लागली. आता म्हणजे दहशत पसरवण्यासाठी अनेक गोष्टी होत हे सुद्धा म्हणजे असे जे काही एलिमेंट्स आहेत हे जाग्यावरतीच रोखावं लागतील आपल्याला. अन्यथा पुढचा येणारा काळ हा नव्या पिढीसाठी सुद्धा घातक ठरू शकेल. काही राजकीय प्रश्न तुम्हाला तुमच्या परवानगीने विचारतो. एक 3-3.5 दशकं तुम्ही राजकारणात आहात. तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली खास करून अनेक स्थित्यंतर पाहिलीत. सध्याचं राजकारण राज्यातलं आणि आत्ता जे स्थित्यंतर सध्या सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण